नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. इकडे नाही निखिल, इकडे बघायचंय ग्रीन लाईटकडे. अजूनही शिकतोय माझा नवरा. ठीक आहे, बनवायचं नीचं काय चालू काय सखी? काय काय दे दे म्हणजे दुसरा कुठे? दे दे म्हणजे हे घालून दे म्हणजे ती भटकायला मोकळी. दुसरा कुठे? अजून एक कुठे? कुठे गेला अजून एक? खाली, सोप्याच्या खाली. चल इकडे, चल इकडे, चल. शूज घालायचे नाही का? तू खाली बसून घालून द्या, असं आहे ते आमचं. असो, हे बापलेकींचं चालू असेल तर आजचा ब्लॉग नाही आहे. इट इज काइंड ऑफ अपडेट. ॲक्च्युली आम्हाला मागच्या काही व्हिडिओजमधून लक्षात आलं आहे की तुम्हाला काही कंटेंट आवडत नाही आहे रिलेटेड टू प्रमोशन्स. तर एकदम ऑनेस्टली सांगतो, आय नो ह्या महिन्यात असं खूप झालं आहे आणि वी आर व्हेरी सॉरी फॉर दॅट. कारण निखिल म्हणजे आमचाच 2-3 दिवसापासून विषय चालू होता की निखिल नको हे कळायला, बळजबरीचा कंटेंट पण नको जायला. आणि यु नो ते तुमचं आमचं जे छान बॉन्ड तयार झालं आहे ते पण गडबड नको व्हायला. पण कॉन्ट्रॅक्ट साईन होतं आणि काही रूल्स असतात ते पाळावे लागले, म्हणून हा महिना तेवढा सहन करा. ऑडियन्स बिल्ड झालेलं आहे ना, तर असं नको व्हायला की यार त्यांना आपण काही पण दाखवतो. म्हणजे तुम्हाला गृहीत धरणं योग्य नाहीये असं, म्हणजे नको व्हायला की तुम्हाला. बेसिकली बरेच प्रॉडक्ट असतात ना जे मी डिरेक्टली यूज करते आणि मी त्याचं प्रमोशन करते. काही प्रमोशनल प्रॉडक्ट असतात, लाईक मी आज काल जो किचन स्क्रबरचा व्हिडिओ टाकला होता, 1 नंबर प्रॉडक्ट आहे ते. इतकं किचन क्लीन झालं त्यांनी. क्यूअर स्किनचे जे प्रॉडक्ट मी यूज करते ते युजफुल आहे. अदर दॅन दॅट अजून ती बोरोसिलची जी केटल आली होती मला, ती पण खूप युजफुल आहे. ती ॲक्च्युली माझ्याकडे एक होती पण मी आता ही आली तर ती घरी ठेवून आली. तर बरेच प्रॉडक्ट असे ते युजफुल आहेत. बरेच काही प्रॉडक्ट असे असतात ज्याचा सेन्स नाही लागत बट ते कॉन्ट्रॅक्टमध्ये असतं, सो त्याचं प्रमोशन करतो. बट यावेळेस आम्ही डिसाईड केलं आहे की असं काही घ्यायचंच नाही ज्याच्यानी ऑडियन्सला ते चुकीचं वाटेल. आज एका ताईंनी मला इंस्टाग्रामवर फुल असा ऑडिओ मेसेज पाठवला की अगं मी इतक्या लाडाने किंवा इतक्या प्रेमाने बघायला बसली होती तुमच्या साखरपुड्याचा व्हिडिओमध्येच तो प्रमोशनल व्हिडिओ आला आणि मी इरिटेट झाले म्हणून. तर आम्ही दखल घेतली आहे त्याची आणि आम्ही ट्राय करू की हे प्रमोशनच्या व्हिडिओमध्ये येणार नाही. हे प्रमोशन वगैरे आमच्यासाठी पण खूप नवीन आहे. म्हणजे जर तुम्ही 1-1.5 महिन्यापासून मागच्याच महिन्यापासून का रे जास्त घ्यायला लागलो नाही, तर त्याआधी जास्त प्रमोशन्स नव्हते. 1-2 व्हिडिओ मी करायचे. आता तो फ्लो लक्षात घेत होतो आम्ही, बट नाही. आम्ही पण अजून इनिशियल स्टेजला आहे, तर आम्ही पण काही गोष्टी अनालाइज करतोय की तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत, किंवा आम्ही कशा प्रकारच्या काय गोष्टी घ्यायला हव्या, काय नाही घ्यायला हव्या, कधी घ्यायला हव्या, कितपत घ्यायला हव्या. तर ह्या सगळ्या गोष्टीचं आम्हालाही आत्ताच कळतंय. आणि त्यातनं आम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या की तुम्हाला काही गोष्टी आवडता नाही आवडता, किंवा त्या जसं तुम्ही व्हिडिओ आम्ही बघतो ना, तर त्यावेळेस आम्हाला कळून जातं की तुम्हाला कितपत आवडलाय कितपत नाही आवडलाय. बट हे मागचे 2-3 व्हिडिओ जे प्रमोशन रिलेटेड होते पर्टिक्युलर प्रॉडक्टचे, त्याला तुम्ही इरिटेट झालायत हे मला दिसून आलंय कमेंट्समधून किंवा DM-मधून. तर आम्ही याची नक्कीच दखल घेऊ की पुढच्या महिन्यात, म्हणजे ह्या महिन्यात राहिलेच किती दिवस आहे, 4-5. तर ह्या महिन्यात मी ट्राय करेल की मी खूप जास्त व्हिडिओ नाही टाकणार प्रमोशनल. या महिन्यात एक स्पेशल ब्लॉग पण येतोय. कोणता? माझा बर्थडे, तू विसरली? बर्थडे, पण बर्थडेला तुला काहीच मिळणार नाही हे तुलाही माहिती आहे. असं नाहीये, असंच असतं ते, सब कुछ नाही मिळता. माझी बायको खूप चांगली आहे. तुझी बायको कितीही चांगली असली तरी तुला ते नाही मिळणार आहे जे तू मागतोयस. असं नाहीये तनु. निखिल चांदोरे बघा, तनु मला काहीतरी छान गिफ्ट देणार आहे. ती मला सांगितले 2 गिफ्ट भेटणार आहे मला. स्वप्नात आली असेल एखादी तनू तुझ्या. या तनूला काहीच माहित नाहीये. आणि तू असा पण बर्थडेसाठी एवढा इंटरेस्टेड नसतो ना जेवढी मी असते. जसं मी 1 तारखेपासून नाचते, माझा बर्थडे, तसं तुझं काही नसतं. तुझं म्हणतो की उगाच मी 1 वर्ष मोठा झालो, मी हे बर्थडे मानत नाही. लास्ट इयर मी याच्या बर्थडेला मस्त डेकोरेशन वगैरे प्लॅन केलं होतं, सरप्राईज प्लॅन केला होता
आणि कधी ही सखी आय थिंक 1.25 का 1.5 महिन्याची होती, तरी पण मी प्रॉपर प्लॅन केला होता एवढ्याच्या सगळ्या फॅमिली वगैरे बोलून. आणि मी आईंना वॉर्निंग दिली होती, सरप्राईज आहे निखिलला सांगू नका, सरप्राईज आहे निखिलला सांगू नका. आईंनी सांगून दिलं. शेवटी निखिल सकाळी आला, संध्याकाळी सगळे आले, गडबड झाली, बट छान झाला होता बर्थडे. असो, ते सगळं साईडला राहिलं. आपण आपल्या याच्याबद्दल कंटिन्युअस कंटेंट न येण्याचं कारण हे पण आहे. मम्बा नाही बेटा, ते हम्मा असतं ग, हम्मा असतं ग ते. आणि ती तर मम्बा अजिबात नाहीये, तो घोडा आहे, घोडा, हॉर्स आहे, हॉर्स. घे खाली. ह्या घोड्यावरनं आठवलं, हा घोडा आमच्या घरी होता. निखिल प्रॉपर घोडा चालवणारा होता. तर तात्या म्हणता तो घोडा फक्त आम्ही याच्यासाठी विकला कारण यांनी शिकावं काहीतरी व्हावं म्हणून. नाद होता मला, घोडा, बैल, टांगे, घोड्याच्या शर्यती. मी शाळा बुडून जायचो. तात्या म्हणायच्या खरेदी विक्रीला सुद्धा जायचा मागे लागून लागून. गेलो होतो मी शिरपूर, त्यानंतर पंढरपूर, सारंगखेडा. मी प्रॉपर टांगे चालवायचो घोडा बैल शर्यतीचे. मला आठवते ना, आपण मागे कुठेतरी फिरायला गेलो होतो, तिथे शर्यत चालू होती, तू थांबला होता. एकदा आपण शिर्डीला का कुठेतरी गेलो होतो बघ, तिथून लोक चालले होते. आपल्या देवाला गेलो होतो. हा, तिथे लोक होते बैल वगैरे घेऊन जाणार. निखिल थांबून थांबून कुठे गेले होते, ते फुलगुलाल धुवून आले होते. मग कोण जिंकलं, तेव्हा तात्यांनी मला स्टोरी सांगितली होती. मला फुल नाद होतं त्याचं, अजून पण आहे. बट आता हे कामामुळे इकडं, आणि पुण्याकडे कसं बैलांची शर्यत असते, बैलगाडा शर्यत. आपल्या इकडे घोडा बैल असतो, टांगा शर्यत असते, त्या जाम मजा येते. आणि आपल्या घरी घोडा बैल सगळं होतं. वा, या तुझ्या घोड्यामुळे, तुझ्या ह्या परीमुळे आपला मेन टॉपिक साईडला राहिलाय. ओके, तर आपला मेन विषय बाजूलाच राहिला होता. तर वी प्रॉमिस की खूप जास्त प्रमोशनल व्हिडिओ येणार नाही. महिन्यातून आम्ही मॅक्सिमम व्हिडिओ ट्राय करायचा, पोस्ट करायचा ट्राय करू. त्यात मिनिमम प्रमोशन्स ठेवू. जो आपला कंटेंट आहे ओरिजिनल तोच कंटिन्यू करू. नाही तुम्हाला असं डिसअपॉइंट करणार. बट तुम्ही पण सांगा की तुम्हाला काय बघायला आवडेल. तुम्हाला कधी कॉमेडी सिरीज हवी असेल तर मला तसं करा, मी करेल ते ट्राय करायचं. आणि क्वेश्चन आन्सरचं पण तुम्हाला परत असलं, पण यावेळेस नवीन क्वेश्चन पाहिजे, नवीन क्वेश्चन पाहिजे. म्हणून निखिलला आता ते मजा यायला लागली क्वेश्चनला आन्सर द्यायला. कारण तुम्ही म्हणता ना की दादा छान आहे, दादा छान आहे, तर तो ते एन्जॉय करायला लागलाय. तर बस आजच्या व्हिडिओत एवढंच. तुम्हाला जस्ट ही अपडेट द्यायची होती. सो तुम्ही जसं छान छान कमेंट्स करतात तशा आपल्या या व्हिडिओ खाली आमचं काही चुकत असेल तर ते सांगा, म्हणजे आम्हाला अजून दखल घेता येतील आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जे आवडतं ते दाखवता येईल. आणि इथून पुढे जे छोटे 1-2 किंवा जे काही प्रमोशनल व्हिडिओ येतात ते तुम्ही पुढे जाऊन स्किपही करू शकतात. तो तेवढा पार्ट हार्डली 1.5 ते 2 मिनिटाचा असतो. मी ते अवॉइड करण्याचं नक्कीच ट्राय करेल. बट जे येतं, माझा पण पोट पाण्याचा प्रश्न आहे, थोडं तुम्ही पण समजून घ्या, थोडं मी समजून घेते. तर आज पुरतं एवढंच. जर तुम्हाला आमचे ब्लॉग्स आवडत असतील तर तुमचं जे प्रेम आहे आत्तापर्यंत देत आलेले ते अजूनही पुढे देत राहा, असाच सपोर्ट करा. आपले जेव्हा 100K होतील, अर्थात अजून त्याला 39,000 सबस्क्रायबर्स लागतात, 39,000, तेव्हा आपण याचं चॅनलचं नाव चेंज करून काहीतरी वेगळं ठेवणार आहे. सो ते करण्यासाठी पण सपोर्ट करत राहा. आणि आपण भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. आज पुरतं एवढंच. थँक्यू सो मच.